अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. पुढील 7 मिनिटे देव तुमच्या आयुष्यात काहीतरी चमत्कारिक करणार आहे, जे तुमचे आयुष्य बदलून टाकेल. देवाचे चमत्कार पाहण्यासाठी तयार राहा. असाच हा संदेश शेवटपर्यंत ऐका. तुम्ही निवडलेल्या फुलाद्वारे तुम्हाला स्वामी उपदेश करणार आहे. तुमच्या पुढील आयुष्यासाठी आशीर्वाद प्रदान करणार आहेत. संदेशाचा उद्देश तुमच्या हारलेल्या मनाला जागृत करण्यासाठी आहे. तुमचं स्वामींवरचं विश्वास असेल ते दृढ करण्यासाठी आहे. दुर्लक्ष करू नका. हा संदेश शेवटपर्यंत पाहावा. दुःखाचे मूळ कारण म्हणजे जास्तीच्या अपेक्षा, समाधानी वृत्ती नसणे, चुकीचं वाईट कर्म करणे, इतरांची निंदा करणे, इतरांचा हेवा करणे, अति कामुकता, अति भोजन, भक्ती साधना न करता वर दाभिंगपणा करून दिखाऊ भक्ती करणे. बाळा, मनुष्याच्या दुःखाचे कारण प्रत्येकाने आपल्या स्वतःला योग्य गोष्टीपासून जेवढे दूर करता येईल तेवढं तुम्ही सुखी राहाल आहे. या परिस्थितीत समाधानी राहायला शिका. बाळा, तुझ्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते तुझ्यासाठी चांगलं असणार आहे. तू तुझे भोग हे भोगून संपवले आहेत. बाळा, येणारा प्रत्येक दिवस हा तुझ्या मनासारखा घडणार आहे. तुझ्या इच्छा लवकरच पूर्ण होणार आहेत. बाळा, लोक मोहात इतके अडकतात की त्यांना त्यांच्या नजरेला जे चांगलं दिसेल ते मिळवतात आणि सोडतात. अधिकाधिक चांगले मिळवण्याच्या नादात जे नजरेसमोर सर्वोत्तम असते तेच गमावतात. मग ते वस्तू असो किंवा माणूस, नंतर पछतावा केल्याशिवाय त्यांच्या हातात काहीच लागत नाही. अध्यात्म आणि प्रेम हे नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे. अंध बनून केले की पदरी अधोगती आणि निराशा येते. डोळे बंद करून चुकीचा गुरु, चुकीची भक्त केली तर अध्यात्मात अधोगती होते आणि चुकीच्या व्यक्तीवर प्रेम केलं तर पदरी निराशा येते. मग शेवटी दोघ्या बाबतीत रडत बसावे लागते. म्हणून नंतर पछतावा करण्यापेक्षा सदसहज विवेकबुद्धी जागृत ठेवून दोघं गोष्टी कराव्यात. गैरसमज आणि क्रोध हे असं विष आहे की जे एका दिवसापासून सुरू झालेले अनेक वर्षापर्यंत जपलेली नातंसुद्धा संपवण्याची क्षमता ठेवते. कोणालाही पूर्ण न ओळखता जवळ करू नये आणि पूर्ण समजून घेतल्याशिवाय गैरसमज आणि क्रोध करून नाते तोडू नये. असं केलं तर नंतर विचार करावा की गैरसमज ही गोष्ट खरीच मोठी गोष्ट आहे की नाते संपुष्टात येते. अशाने एक चांगली व्यक्ती आपण गमावतो. या जगात कोणीच परिपूर्ण नाही. खरे खोटे ओळखा, माफ कर, माफी मागा, क्रोध टाळा, समजून घ्या, योग्य गोष्टी त्याच करा. या गोष्टी आपण अंमलात आणल्या तर जीवनात खूप मोठे परिवर्तन होऊ शकते. बाळा, तू आहे तसाच राहा. कारण तुझ्या आयुष्यामध्ये खूपसे चांगले दिवस येतात, तसे कधीतरी वाईट दिवससुद्धा येतात. पण तेव्हा जास्त चांगले दिवस तुझ्यासाठी असतात. तेव्हा तुला दिलेले आशीर्वाद हे भरभरून तुझ्यासमोर आनंद देत राहतात. आणि जेव्हा कधी तुझ्यासाठी थोडे त्रासाचे दिवस समोर येतात तेव्हा हेच आशीर्वाद, ही शब्दाची जादू तुझ्या भोवती सुरक्षा कवच करते. ते सुरक्षा कवच बनून तुला सकारात्मक ऊर्जा देत राहतात. त्यामुळे
तू भरपूर छान काम कर, सुंदर असे विचार मनामध्ये ठेव. इतरांसाठी सुद्धा चांगले विचार मनातून उत्सर्जित कर. भरपूर असा आरामसुद्धा स्वतःच्या शरीराला घे. जास्तीत जास्त शांत राहण्याचा प्रयत्न कर. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.